मम्मी आज तुम्ही कोणती रेसिपी करणार? आज आपण शिरोळ्याची भाजी करणार आहे। काय काय लोक दोडका बोलतात, काही जण शिरोळा बोलतात। कमेंट्समध्ये नक्की मला सांगा तुम्ही काय त्या भाजीला बोलतात। आणि मी चण्याची डाळ टाकून शिरोळ्याची भाजी बनवणार आहे। तर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा। नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवणार आहे। मी एक दोडका घेतला आहे मोठा आणि चण्याची डाळ अर्ध्या वाटीभर घेतली आहे, भिजून ठेवली होती मी। आणि आता आपण दोडक्याची भाजी बनवण्यासाठी जी सामुग्री लागते ती तुम्हाला मी सांगते। तर चला आता आपण दोडक्याच्या भाजीची सामुग्री बघूया। आपल्याला शिरोळ्याची भाजी करण्यासाठी जे वाटण लागणार आहे करायला ते मी तुम्हाला दाखवते काय आहे। 9-10 लसणाच्या कांड्या घेतल्या आहे। खोबरं बघा मी किती घेतलं आहे। ओलं खोबरं घेतलं आहे। लसणाच्या कांड्या 8-9 घेतल्या आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली। हे एकत्र आपण वाटण हिरवं करायचं आहे। तर चला आता वाटण करून घेऊया। आपलं वाटण तयार झालं आहे। आता आपण शिरोळ्याच्या भाजीसाठी लागणारे मसाले, फोडणीसाठी लागणारा कांदा किती आहे ते मी तुम्हाला दाखवते। चला आता आपल्याला शिरोळ्याची भाजी बनवण्यासाठी जे फोडणीला लागणारे आहे ते मसाले आणि कांदा किती कापले ते दाखवते। कांदे मोठे कांदा 2 घेतले होते, ते मी बारीक कापले आहे। त्याच्यानंतर मसाले, मीठ चवीनुसार घेतलं आहे। 1 चम्मच तिखट मिरची पावडर घेतला आहे। जिरं अर्धा चम्मच घेतला आहे। धना पावडर अर्धा चम्मच घेतला आहे आणि किचन किंग मसाला 1 चम्मच घेतला आहे। तर आता तुम्हाला मी शिरोळे कसे बारीक कापले आहे ते दाखवते। शिरोळे मी अशा प्रकारे कापले आहे बारीक आणि भिजवलेली चण्याची डाळ। आता आपण शिरोळ्याची भाजी करायला घेऊया। चला आपली कढई तापली आहे, त्याच्यामध्ये आपण जेवढं लागतंय तेवढं तेल घेऊया। जिरं टाकूया आता। आपलं कडकडलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकूया। जिरं आपलं लाल झालं आहे। आता आपण कांदा टाकूया आणि गुलाबी होईस्तोवर आपण फ्राय करूया। कांदा गुलाबी झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर 1 चम्मच टाकूया। धना पावडर अर्धा चम्मच टाकूया। किचन किंग मसाला 1.5 चम्मच घेतला मी। आणि आपण हे बारीक गॅस करूया, व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण शिरोळा टाकूया याच्यामध्ये। एकत्र करूया। भिजवलेली डाळ होती चण्याची, ती पण ह्याच्यामध्ये मी टाकते। व्यवस्थित परतून घेऊ आपण 1 मिनिट। भाजी करताना वाटण टाकायची विसरली होती म्हणून मी आलं परतून घेतलं आहे। आपला मसाला परतला गेला आहे आणि जे मी वाटण मगाशी अलग परतलं होतं ते पण ह्याच्यात आता सोडते। पुन्हा एकत्र मिक्स करते। हे दोन मिनटं चांगलं परत आपण 1 मिनिट परतून घेऊया। वाटण चांगलं परतलं गेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं ते मी टाकलं आहे।
अंदाजाने. उकळी आली आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. परत एकत्र करूया. उकळी आली आहे ना. आता दोन चम्मच मी शेंगदाण्याचे कूट पण टाकले आहे. आता आपण 5 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवूया. आपण उघडून बघूया. बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. अशा प्रकारे शिरोळ्याची भाजी तयार झाली आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला माफी मागते की वाटण टाकताना थोडी चुकी झाली होती. ते मी दुरुस्ती पण केली. पण तुम्हाला पूर्ण समजली असेल भाजी केलेली रेसिपी तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही शिरोळ्याची भाजी तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेली आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.